हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? बरे असाल आणि मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज खूप खुशीचा दिवस आहे. तो म्हणजे कसं मी तुम्हाला सांगत आहे. आज आहे माझा वाढदिवस. त्याच्यानिमित्त मी खूप जास्त खुश आहे आणि सगळी फॅमिली आम्ही मस्त बाहेर एन्जॉय करायसाठी आलेलो आहोत. तर कशी आम्ही घरून वगैरे निघालो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर छान मस्त अशी सकाळची मॉर्निंग झालेली होती. आम्ही सगळेच जण मस्त फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर आमची जावाई, माझी ताई आणि ननंदबाई, माझ्या स्वरा, माझे अहो, आजी आणि माझे सासू सासरे आम्ही सगळेच जण अशा गाडीमध्ये बसलोत आणि मस्त निघालोत बाहेर. तर मग म्हटलं पावसाचं मोसम आहे तर आपण जास्त दूर काही जाऊ शकत नाही, म्हणून जवळपासच कुठेतरी जायचं. तर आता आपले वाढदिवस असल्यामुळे देवाचं दर्शन तर घ्यायचंच आहे की नाही, म्हणून मग म्हटलं चला जवळपासच्या एखाद्या मंदिरमध्ये छान जायचं, म्हणून निघालोत. घरी मस्त 4 व्हीलर काढली आणि निघालोत. तर आमच्या इथे जवळपास राजनांदगावच्या थोड्याशा बाहेर 9-10 किलोमीटर आहे हनुमानजीचं मंदिर. ते खूप असं छान आहे. तिथलं व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. बाहेरच्या अशा शेती वगैरे आहे आजूबाजूला आणि छान मस्त असं गार्डन वगैरे पण त्यांनी केलेलं आहे आणि इतकं छान वाटते तिथं गेल्यानंतर की खूप मस्त. तर चला म्हटलं तिथंच जाऊन येऊया. आम्ही निघालोत आणि पोचलोत पण तिथे आणि तुम्ही बघू शकता हा तिथला मंदिर आहे. तर सर्वांनी मस्त छान असे दर्शन घेतलेलं आहे आणि सर्वच जण मला माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर देणारच ना, तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून टाका. आणि माझा आयांश तर इतका खुश होतो मंदिरामध्ये की खूप जास्त. त्याला जरा देवाधर्मामध्ये खूप आवड आहे, तर माझ्यासोबत पण तो नमस्कार करायला आलेला होता. आणि तो तर आहे मंदिर याचं कशाचं म्हणतात रे, हनुमानजीचं. पण तिथे सगळेच देव आहे, कृष्ण पण आहे, शंकर भगवान पण आहे, देवी मातेचं पण मंदिर आहे. तुम्ही आता समोर बघाणच मी सर्वांचे असे नमस्कार घेतले आणि देवाला प्रार्थना केली की आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये जे काही झालं ते चांगलंच झालं आहे आणि पुढे पण असंच करू दे आणि मला दीर्घ आयुष्य लाभो आणि सुखशांती पण असू दे माझ्या लाईफमध्ये. आणि सर्वांसाठी पण मी प्रे केलेला होता आणि खूप खुश होती. आणि ज्या दिवशी माझा वाढदिवस असते त्या दिवशी तर मी खूप जास्त खुशच असते, कारण की तो माझा खूप आनंदाचा दिवस असते. आणि बाकीचे दिवस पण मी खुशच ठेवते स्वतःला, कारण की लाईफ हे एकदाच मिळते, वारंवार मिळत नाही आपल्याला. म्हणून तुम्ही पण लाईफमध्ये खुशच राहा आणि मी पण प्रे करीन सर्वांसाठी की देवा सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खुशच ठेव. आणि लवकरच आपली यूट्यूब फॅमिली आता 2000 कंप्लीट होणार आहे. तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला असे सपोर्ट करत राहा. सर्वांनी तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि खूप छान छान मला तुम्ही कमेंट्स करता. आणि आपल्या चॅनल आता लवकरच मॉनिटाईज होणार आहे. काही तासाचंच असं आपलं वॉच टाईम राहिलेला आहे, तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि आमचं मंदिराचं दर्शन झालंच आणि त्याच्यानंतर पण त्याचा बाहेरचा व्ह्यू खूप छान होता. बाहेरचा व्ह्यू एवढा सुंदर असल्यामुळे आम्हाला आता कंट्रोलच झाले नाही की आपण बाहेर फिरायला जायचं बा, म्हणून आम्ही बाहेर फिरायला निघालोत. मस्त बघा इतका छान असा भव्य असा वडाचं झाड होतं तिथे मस्त मोठा, आणि त्याच्या खाली खूप छान अशी जागा होती. तिथे आपण पार्टी वगैरे करून करू शकतो. मस्त टिफिनमध्ये मसाले भात, कढी वगैरे घेऊन जा, किंवा तुम्हाला नॉनव्हेजची पार्टी करायची असती तर जमत नाही कारण की ते देवस्थान आहे, म्हणून साधा पार्टी असेल तर तुम्ही करू शकता तिथे जाऊन. मस्त आहे ठिकाण. आणि मग आम्ही खाली उतरलो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं सारं पाणी तिथं, बाप रे बाप, भरपूर सारं असं धब तिथून पाऊस येत होता आणि खूप जास्त पाण्याचा फ्लोअर खूप जास्त होता. आणि बघायला तर इतकं छान व्ह्यू होता. मस्त आकाश अशा ढगाळ निळे झालेले होते. आणि हा पुलिया बघा किती छान वाटत आहे की नाही तिथून, म्हणून माझे मिस्टर आणि मी वगैरे आम्ही याचा आस्वाद वगैरे घेत होतो. मी त्यांना विचारत होते हा ठिकाण कोणता आहे, काय आहे बा, म्हणून मस्त हसत होते. खूप छान आम्ही एन्जॉय करत होतो तिथं. आम्ही छान नजारा बघा इतका छान आहे, इतकं छान की खूप जास्त. मागे तुम्हाला दिसत असेल माझी दीदी आहे, छोट्याशा बाळाला घेऊन आहे मस्त. तर खूप मजा येत आहे. आम्ही काय काय करतो हे तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पाऊस दाखवते बघा किती मस्त आहे. मस्त अशी नदी आहे याच्या काठानी. बघा माझी दीदी उभी आहे तिथे. मस्त छान असं इथून पायऱ्या आहे जायसाठी. तुम्ही जर राजनांदगावच्या जवळपास असे असाल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकतात. खूप छान प्लेस आहे आणि जागा पण बघा भरपूर सारी आहे इथे बसायसाठी वगैरे. इथे तुम्ही मस्त पार्टी वगैरे करू शकतात. उन्हाळ्यामध्ये पण येऊ शकतात, पण तुम्हाला पाण्यात म्हणजे असं व्ह्यू बघायला मिळणार नाही. आम्ही मगाशीच नाश्ता वगैरे केलं आणि घरून निघालेलो होतो. जिथे आम्ही फिरायला आलेलो होतो तिथे बेलपत्तीचे खूप सारे झाडं दिसलेले होते, म्हणून आई बाबा मस्त बेलपत्ती तोडायला लागलेले होते. आणि तिथेच जवळपास मग मी गेली, बघितलं वॉल कंपाऊंड होतं ताराचं. तिथे मस्त छान असे छोटे छोटे काढल्याचे वेलं लागलेले होते. तिथे काढले पण लागलेले होते. बघा इतकं बघून खुश झालेली होती की खूप जास्त, की काढले दिसलेत बा. आम्ही जेव्हा
छोटे होतो कोणाचा पण कुपाला किंवा असं बॉल कंपाऊंडला जर आपल्याला झाडं दिसले की मस्त आपण तिथून काढले वगैरे चोरून आणत होतो मस्त. हा माझ्या ताईचा गोलू मोलू पिल्लू बघा किती क्यूट दिसतो ना. याचं नाव ओम आहे. जो माझा व्हिडिओ बघत असेल त्याला माहीतच असेल की हा ओम आहे बा म्हणून. आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळे स्वरा मस्त धावत धावत गेली आणि तिला कुठून तरी मस्त छान असे छोटेसे प्यारेसे मस्त असे फूल मिळाले, तर तिनं माझ्यासाठी फ्लावर्स घेऊन आलेली आहे. ही माझ्या ताईची मोठी मुलगी आहे स्वरा, हिचं नाव आहे स्वरा. तर तिनं मला वाढदिवसानिमित्त मस्त फ्लावर्स दिले आणि तिचंच बघून माझं छोटूसा बाळ बघा, आता ह्या माझ्या छोटूशा बाळाने माझ्यासाठी फूल घेऊन आलेला होता बघा. याला पण किती आहे, जसं ती स्वरा करते तसंच हा माझं बाळ पण करायला लागतो बघा. बुटं वगैरे काही घातलेले नाही, त्याला गरमी होत आहे म्हणून त्याने बुटं घातलेले नव्हते. असं करता करता खूप छान एन्जॉय वगैरे केलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो हॉटेलमध्ये जायसाठी. हॉटेलमध्ये पोहोचताच तिथून काही किलोमीटरच दूरवर हॉटेल आहे, तिथं गेलेलो होतो. स्वराला आम्ही सांगितलेलं होतं की जिथं झुला आहे त्या झुल्याच्या हॉटेलमध्ये जाणार आहोत आम्ही म्हणून. माझ्या आहोंनी वगैरे काही तिथं तयारी केली मस्त छान. केक कट करायचं सेलिब्रेशन केलं मस्त. मी गाऊन आलेलो होतो 16 तारखेला. 16 तारखेच्याच रात्री माझ्या अहोंनी मस्त केक वगैरे ऑर्डर करून ठेवलेला होता की 12 वाजता आपण केक कापूया, जसे 17 तारीख आली तसेच. पण मी ट्रॅव्हलनी इतकी जास्त थकली होती की मी झोपून गेली. त्यांचं प्लॅनचा पचकाच होऊन गेला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मस्त केक कट केला. मस्त सर्वांनी हॅपी बर्थडे म्हणून विश केलं. तुम्ही पण मला कमेंट करून मस्त विश करू शकता. खूप छान. आता इथे ऑडिओ आहे त्यांचं पण बॅकग्राऊंडमध्ये वाढदिवसाचं ऑडिओ वाजत होतं म्हणून मी इथे तो क्लिप ठेवलेला नाही. मस्त केक वगैरे कटिंग वगैरे झाली आणि सर्वांनी मला केक वगैरे चारलं. सर्वांनी विश पण केलेलं आहे. सर्वांनी मला छान छान आशीर्वाद पण दिलेला आहे. माझी फॅमिली एवढी चांगली आहे की खूप जास्त सांगू शकत नाही. माझे सासू सासरे पण खूप छान आहे. आईवडिलासारखं माझ्यावर प्रेम करतात की स्वतःची मुलगीच आहे बा म्हणून. सून असल्यासारखं कधीच माझ्यासोबत वागत नाही. माझी नणंदबाई आणि आमचे जावाई पण तसेच मिळालेले आहेत की आणि ही आहे माझी लाडकी मोठी बहीण. तिनं पण मला केक वगैरे भरवला आणि माझे जीजू पण येणार होते पण ते आलेले नाही. काही वेळ झालेली होती त्यांना. असं आमचं केक वगैरेचं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लंच करायला बसलोत मस्त छान. बघा ह्या झुल्यावर बसायचं होतं स्वराला म्हणून तिला मस्त सकाळपासून सांगून ठेवलेलं होतं माझ्या अहोंनी की तुला ज्या हॉटेलमध्ये झुले आहे तिथे जेवण करायला जाणार होतो. जसं तिनं पाळणा बघितलं हे इतकी खुश झाली की खूप जास्त. सर्वात आधी तीच जाऊन बसली की वाव मावशी खूप छान हॉटेल आहे, मस्त काकाजीनं आपल्या छान हॉटेलमध्ये आणलं बा म्हणून. आपल्या मावशीचं सेलिब्रेट खूप छान झालं म्हणून ती खूप जास्त खुश होती. बघा तिथेच बसून होते. स्वराला आणि अयांशला इतकी छान तिथे मजा यायला लागली की खूप छान. थोडासा पाऊस सुरू होतं म्हणून बाहेरचं जे झुले वगैरे होते तिथे जाऊन ते खेळू शकत होते. मस्त घसरणपट्टी वगैरे पण आहे बाहेर. जे राजनांदगावच्या जवळ असतील ते तिथे जाऊन प्लीज व्हिजिट करू शकतात. माझा वाढदिवसाचा दिवस खूप छान गेला. सर्वांनी मला खूप छान छान विशेष पण दिले, आशीर्वाद पण दिला. खूप जणांचे फोन पण आले, त्यांना पण माझ्याकडून थँक्यू. आणि मस्त आम्ही मशरूमची भाजी आणि दाल फ्राय आणि रोटी चावल वगैरे सगळंच काही तिथं खाल्लं. असं करता करता आमचं छान जेवण वगैरे पण होऊन गेलो आणि आम्ही तिथून निघालोत. संध्याकाळचे 5 तरी वाजलेले होते. तिथून निघालोत. मग त्याच्यानंतर ताई वगैरेला पण त्यांची ट्रेन होती तर ते गावी पण जाणार होते आणि मंगळाताई आणि जिजू पण ते जाणार होते. आम्ही जस्ट घरी यायला निघालो तेव्हाच आमच्या हायवेवर मस्त अशी झाकी दिसलेली होती. तुम्ही बघू शकतात. काही काही क्लिप घेतलेले आहेत आणि हे होते जन्माष्टमीचे क्लिप होत्या. खूप छान छान आहेत. बघू शकतात किती छान डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. आणि झाकी निघण्यासाठी राजनांदगाव हा खूप फेमस आहे. ज्यांनी कोणी बघितले नसतील तर ते प्लीज आता गणपतीमध्ये वगैरे झाकी वगैरे निघते तेव्हा तुम्ही बघू शकतात. मस्त छान छान असे नवीन नवीन खेळ दाखवतात. छोटे छोटे यांचे असे ग्रुप बनलेले असतात. कोणी असे खेळ दाखवतात, कोणी डान्स करत राहतात, कोणी काही. म्हणून बघून खूप छान वाटलं. कृष्ण मंदिर तर इतकं छान सजवलेलं होतं की खूप छान. आणि लोक म्हणतात की छत्तीसगडमध्ये काय आहे, तर जेव्हा तुम्ही छत्तीसगडमध्ये याल तेव्हाच माहिती होती की छत्तीसगड किती छान आहे बा. जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा पण मला तसंच वाटत होतं की छत्तीसगडमध्ये आपल्याला देत आहेत बा. आणि मी कोणाला पण सांगत होती की मला छत्तीसगडमध्ये दिलं आहे तर त्यांना पण असं कन्फ्यूज होतं, अरे वा एवढ्या दूरचे आहेत छत्तीसगडला दिलं असं. पण इथे आल्यावर आपल्याला माहिती झालं की छत्तीसगड किती चांगला आहे बा. सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि तिकडचे लोक तर एवढे प्रेमळ आहेत की खूप जास्त. इथे आल्यावरच तुम्हाला कळणार आहे. तर कधी वाटलं तर या आमच्या छत्तीसगडला व्हिजिट द्या. असं खूप माझा वाढदिवसाचा दिवस छान गेलेला आहे. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची गरज मला खूप आहे. आणि आम्ही मग त्याच्यानंतर कृष्ण मंदिरमध्ये पण गेलो.
तिथे हा वरचा लुक बघू शकता तर रिअल फळांनी सजवलेलं होतं. ॲपल आणि अनार याच्याने सजवलेलं होतं. बघा कृष्णाचं किती छान असं लुक करून दिला आहे, त्यांना मस्त छान सजवून दिलेला होता. आणि ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी आमच्या घरी ब्रह्मकमळ असं उगवलेलं होतं. किती नशीब आहे, ब्रह्माचा आमच्यावर आशीर्वाद आहे. शंकर भगवानचं पण त्यांनी मला आशीर्वाद दिलं हे आहे. 17 तारखेलाच मस्त रात्री उगवलेलं आहे. बघा छोटीशी क्लिप घेतलेली होती. जर तुम्ही ताई आणि जावई पण आलेले होते राखीसाठी, तर आम्हाला जरा वेळ झालेली होती म्हणून आता राखीचे पण सेलिब्रेशन तुम्ही बघा आहेत, म्हणजे आमच्या ताई याच्यासाठी राखीसाठी. तर त्याच्यासाठी मी आता रेडी झालेली आहे. मस्त छान बघू शकतात किती छान लुक आहे. मी समोरच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवते बघा किती मस्त दिसत आहे की नाही. साडी वगैरे मस्त छान अशी वेअर केलेली आहे मस्त. तर आता आमच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम कसा होतो हे तुम्ही बघा. खूप लेट होता ह्यावाला रक्षाबंधनचा कार्यक्रम, कारण की मी पण गावी गेलेली होती आणि ताई पण जरा उशिरा आल्या म्हणून. तर चला आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम कसा होते तर बघूया. रक्षाबंधन इथे सुरू झालं आहे. राखी बांधली ताईनी मस्त होन्ना माझ्या. आणि अयशचं जरा किचकिच सुरू होतं, कारण की त्याला नवीन ड्रेस घालून दिला. तो खूप खाजवत होता असं वाटत होतं मला, तर रडत होता खूप जास्त. तरी पण त्याला कसं तसं बसवलं, कारण की ताईला त्यांना पण राखी बांधायची होती म्हणून. मस्त छान. आणि पहिली राखी होती लग्नानंतरची, तर खूप छान वाटत होतं. साडी वगैरे घातली होती ताई, तर बघा आमची किती सुंदर दिसत होती. अयशला पण राखी बांधली, मग मला पण त्यांनी राखी बांधून दिली मस्त छान अशी ब्रेसलेट सारखी मस्त. म्हणून लिफाफा दिला, गिफ्ट घेऊ शकलोत नाही म्हणून आम्ही त्यांना लिफाफाच देऊन दिला मस्त छान. मग आता आमचे जावई आहेत नवीन, तर मी त्यांना भाऊ मानते म्हणून मी पण त्यांना मस्त अशी राखी बांधलेली होती. तर खूप छान असं आमचं राखीचा कार्यक्रम झालेलं होतं. तर राखीच्या दिवशी आम्ही केलं होतं पनीरची भाजी केलेली होती मस्त, गुलाबजामुन होते आणि कोचेच्या पाण्याची वडी, कढी वगैरे खूप काही काही बनवलं होतं. खूप छान आमचं राखी अशी झालेली होती. आणि ताई आणि स्वरा पण होती आमच्यासोबत मस्त. खूप मज्जा पण आली आम्हाला. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.